स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर में दिवाली के अवसर पर इंसानियत का संदेश। ऐतिहासिक नगर बीजापुर हमेशा से हिंदू मुस्लिम एकता की अनोखी मिसाल रही है। इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए पिछले 4 सालों से शहर के एमएलए डॉक्टर मकबूल बागवान और उनके भाई जावेद बागवान की पहल से हर साल दिवाली पर शहर के मुख्य बाजार लाल बहादुर शास्त्री मार्केट पर धर्म से बढ़कर इंसानियत के संदेश को आम करने के लिए इस मंच का आयोजन करके बिना किसी धर्म और भेदभाव के इंसानी रिश्तों को मजबूत करने और फिरका परस्तों के साजिशों को नाकाम करने के लिए ये काम किया जा रहा है। इस मंच से बात करते हुए शहर के एमएलए डॉक्टर मकबूल बागवान ने कहा कि इस काम को करने का ख्याल तब आया जब देश के प्रधानमंत्री के शपथ ग्रहण के मौके पर बीजापुर में इसी जगह पर हिंदू मुस्लिम भाईचारे को तोड़कर फिरका परस्त ताकतें नफरत की आग फैलाने की कोशिश की गई थी, मगर हमारी सभ्यता और एकता के आगे इस फसाद और फसाद फैलाने वालों को झुकना पड़ा। इसी दिन से मुझे यकीन हो गया कि बीजापुर में इंसानियत बाकी है। इसी इंसानियत को बाकी रखने के लिए हर साल त्यौहार के मौके पर इस मंच से इंसानियत को बाकी रखने की कोशिश कर रहा हूं। आगे भी ऐसे काम करता रहूंगा। इसी मौके पर जिला उस्तुवारी मंत्री डॉक्टर एम.बी. पाटिल ने इस काम के लिए एमएलए और जावेद बागवान की सराहना करते हुए कहा कि ऐसे भाईचारे के संदेश को आम करना वक्त की अहम ज़रूरत है और कहा कि 12वीं सदी के समाज सुधारक श्री बसवेश्वर के तत्व सिद्धांतों और उनके अधूरे कामों को पूरा करने का वक्त आ गया है। देश के सियासी हालात पर चिंता जताते हुए 12वीं सदी की तरह अब भी एक अनुभव मंडप की ज़रूरत है जो कि हर समाज के वर्ग को इंसाफ दिलाकर इंसानियत के संदेश को आम करते हुए देश में तरक्की, खुशहाली, भाईचारा, अमन और शांति कायम हो सके और कहा कि बसव धर्म के स्थापना के लिए मैं हर कुर्बानी देने के लिए तैयार हूं। इस मौके पर धर्मगुरु संगन बसव स्वामी जी और दरगाह हाशिमपीर के सज्जादा नशीन सैयद मुर्तुजा हुसैन हाशमी ने लोगों को संदेश देते हुए इंसानियत और देश प्रेम को धर्म और जात से बड़ा बताया। इस मंच पर शहर के तमाम धर्म के सियासी, समाजी और धार्मिक नेताओं ने रोशनी के इस त्यौहार से नफरतों को मिटाकर मोहब्बतों के चिराग जलाने और अज्ञान के अंधेरों को मिटाकर ज्ञान की रोशनी का पैगाम इस मंच से दिया गया, जिसमें बीजापुर जिला अधिकारी शिव कुमार, जिला पुलिस वरिष्ठ अधिकारी कुलदीप कुमार जैन ने तमाम को इस तरह मिलकर त्यौहार मनाने की बात की। लोगों को चिराग रोशन करके दिवाली की बधाइयां दी गई। सार्वजनिकವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂಕೇತವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ಭಗವಾನ್ ರಾಮ ಅವರು ಶ್ರೀಲಂಕಾದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ರಾವಣ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಶಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಜಯಶಾಲಿಯಾಗಿ ಅವರು ಅಯೋಧ್ಯೆ ಬಂದರು। ತದನಂತರ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ। ಅದರ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಪಾರಂಪರಿಕವಾಗಿ ಬಂದಂತ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಜಾತಿ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ। ಮೊದಲವಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು। ಕಳೆದ 3 ದಿನದಿಂದ ಏನು ಹಬ್ಬಗಳು ನೀವು ಆಚರಿಸಿದ್ದೀರಾ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಏನು ನಡೆದಿರ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಹಬ್ಬ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ತುಂಬ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ, ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿ ಈ ಜಿಲ್ಲೆ ಈ ಜನತೆ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೆ ಒಂದು ಸರಿ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿತೀನಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಇದೇನು ರಾಜಕೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮಂಥವ್ರು ಇರ್ತೀರಿ ಹೋಗ್ತೀರಿ, ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಕೃತಿ। ಯಾಕಂದರೆ ಈ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಸೂಫಿಯರು, ಸಂತರು, ಶರಣರು ಎಲ್ಲರೂ ಈ ಪಾವನೆಲದಲ್ಲಿ ವಾಸಿಯಾಗುತ್ತಾರೆ। ಅದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅಣ್ತಮರಾಗಿ ಬಾಳೋಣ।
ಈ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಜೀವನ ನಡೆಸೋಣ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಅವ್ರ ವಿಚಾರ ಏನಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾವತ್ತು ಬಹಳ ಸ್ವಚ್ಛ ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ. ಬಟ್ ನನ್ಗೆ ಬಹಳ ಎಕ್ದಮ್ ಹಾರ್ಟ್ಲಿ ಐ ಫೆಲ್ಟ್ ಅದು ಏನಂದ್ರೆ ಅವ ನಾರವ ಅವ ನಾರವ ಅವ ನಮ್ಮವ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ನನಗೆ ಹಾರ್ಟ್ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಆಗಿದೆ. ಇವನ್ ಯಾರವ ಅವ ನಮ್ಮವ ಅದು ಬೇರೆ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮವ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಸವಣ್ಣವರು ಹೇಳಿದ ಮಾತಿದು. ಅದರಂತೆ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಮರೆತು ನಾವು ಒಂದಾಗಿ ದೀಪಾವಳಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತೀವಿ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಶುಭವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ನಮ್ಮ ದೇಶದ ಭವಿಷ್ಯ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜ್ಞಾನದ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕನ್ನಡ. ಇವತ್ತು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಒಂದು ಸಂಕೇತ. ದೀಪಾವಳಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರಗಳು. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।